हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल। तर मी आज बनवणार आहे डाळ खिचडी। तर मी त्यासाठी वाटीभर तांदूळ घेतलेले आहे बासमती आणि मूग डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी। तर आपण याला स्वच्छ धुवून घ्यावे। हे बघा, डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये पाणी टाकून अर्धा तास भिजवत ठेवायचे। हे बघा, डाळ आणि तांदूळ भिजलेले आहेत पूर्णपणे छान। तर आता आपण गॅसवर टोप ठेवूया। टोप ठेवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया थोडंसं। तेल टाकल्यानंतर आपण तांदूळ टाकूया। आणि आपण याला शिजवून घेऊया। आणि याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकत आहे मी आणि याला असं छानपैकी आपण शिजवून घेऊया। तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता। हे पहा, असे तांदूळ शिजून मऊ झालेले आहेत। आता आपण फोडणी देऊया। त्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलेले आहे। 1 कांदा, 1 टमाटर, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे थोडीशी, आणि लसूण घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये हळद, मिरची आणि गरम मसाला घेतलेला आहे। आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर। याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। त्याच्यानंतर मी टाकणार आहे जिरे। त्यानंतर मी टाकणार आहे हिंग। त्यानंतर मी लसूण टाकणार आहे। लसूण थोडासा जास्त टाकायचा, कारण लसणामुळे खिचडीला चव येते। त्यानंतर कढीपत्ता टाकणार आहे। त्यानंतर कांदा टाकणार आहे। त्यानंतर आपण टाकूया टमाटर। त्यानंतर आपण टाकूया मीठ। मीठ टाकल्यामुळे मसाला पण विरघळतो लवकर। त्यानंतर आपण टाकूया लाल मिरची, गरम मसाला आणि हळद। लहान मुलांना जास्त तिखट आवडत नाही, त्यामुळे तुम्ही कमी मिरची टाकू शकता। आता आपण यामध्ये तांदूळ ॲड करूया। याला आपण हलवून घेऊया। हे पहा, खिचडी आपण हलवून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण पाणी टाकूया थोडंसं। अशा प्रकारे माझी दाल खिचडी तयार आहे। याला आपण लोणचं आणि पापड सोबत सुद्धा खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।